Hello friends, today we are going to learn next question of language study. Last period we have seen uh, some questions of language study, and then today we are going to learn next question of language study. Question number 3. Make 4 words. Make 4 words minimum 3 letters using the correct correct and using the letters in the word ठीक है. युनिव्हर्सिटी बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला 2 मार्काला असणार आहे किंवा 1 मार्काला असेल. 1 मार्काला असेल तर तुम्हाला 2 शब्द बनवायला सांगतील. मेक 2 वर्ड्स म्हटले, आणि 2 मार्काला असेल तर मेक 4 वर्ड्स म्हणजे 4 शब्द आपल्याला बनवायचे मिनिमम 3 लेटर्स. आता आपण इथं आता घेतोय मी की 4 वर्ड्स. परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्काला आहे त्याच्यानुसार आपल्याला घटकला असेल तर कमी मार्काचा पेपर असतो, त्यावेळेस तुम्हाला 1 मार्काला असेल तर 2 शब्द सांगतील. सत्र परीक्षेला फर्स्ट सेमेस्टर और सेकंड सेमेस्टरला हा प्रश्न असणार आहे, तेव्हा 2 मार्काला असेल तर 4 वर्ड्स पडतील. पण त्या मार्कानुसार त्या ठिकाणी आम्ही विचार जाणार आहे. कसं विचार जातो, मेक 4 वर्ड्स. इथं लक्षात घ्या की 4 शब्द बनवायचे मिनिमम 3 लेटर्स, आणि 4 शब्दामध्ये 4 शब्द बनवत असताना तुम्ही जो 4 शब्द बनवणार आहात तो प्रत्येक शब्द कमीत कमी 3 अक्षरांचा असला पाहिजे. युजिंग द लेटर इन द वर्ड युनिव्हर्सिटी. या ठिकाणी युनिव्हर्सिटी हा शब्द बांधलेला आहे, आणि या युनिव्हर्सिटी पासूनच त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला तो शब्द बनवायचा आहे. आलं लक्षात? तर असे तुम्हाला इथं सिंगल अवतरण चिन्हामध्ये अशा प्रकारचा तुम्हाला शब्द दिला जाईल, आणि त्यानुसार तुम्ही काय करायचे शब्द बनवायचे. ठीक आहे. बघा युनिव्हर्सिटीला आपण जर बघितलं तर उत्तर असं करा, युनिव्हर्सिटी. बघा UNIT युनिट, हे बघा युनिट. त्यानंतर VISIT विजिट पण होईल. त्यानंतर सिटीला बघा सिटी नाही, CITY आहे, सिटी नाही बघा. बघा ही SIT सीट कमीत कमी 3 अक्षराचा आहे ना. SIT सीट NEST नेस्ट येईल. त्याच्यानंतर USE यूज विजय झालेला आहे. YES पण येईल. ठीक आहे. आपण भरपूर पद्धतीचे शब्द बनवू शकता. यू मेक लॉट ऑफ वर्ड्स फ्रॉम वर्ड्स युनिव्हर्सिटी. तर युनिव्हर्सिटी पासून तुम्ही बरेचसे शब्द बनवू शकता. ठीक आहे. आपण 1 2 3 4 5 किती बघा 6 बनवले. दुसरे पण त्या ठिकाणी बाजूला तुम्ही बनवू शकता.
दुसरा बघूया आपण क्वेश्चन. ते म्हणतात युनिव्हर्सिटीच्या ऐवजी सेकंड वर्ड घेऊया आपण. प्लेग्राउंड घेऊया. प्लेग्राउंड. प्लेग्राउंड. Make 4 words beginning with letters using the letters in the word playground. आता प्लेग्राउंड आपण काय केलं होतं युनिव्हर्सिटी. आता प्लेग्राउंड पासून करूया आपण. पहिला प्ले तर येईल, PLAY प्ले. ग्राउंड पण येईल, GROUND ग्राउंड. त्यानंतर राउंड पण येईल, ROUND राउंड. ओके. त्यानंतर LONG, हा लॉन्ग येईल बघा, LONG. ठीक आहे. हा त्यानंतर बघा अजून बघा कुठला येतोय शब्द. 4 तर आपल्या म्हणण्याप्रमाणे झाले. नाही LAY ले असे तुम्ही परत बोलू शकता. LAY म्हणजे पडणे, जायला आहे. असं बरेचसे तुम्ही त्या ठिकाणी शब्द बोलवू शकता. ठीक आहे. अजून एक आपण घेऊया. फेथफुल. फेथफुल. फेथ कॉमा फुल. हे सहज आपल्या भेटतील लेक्चर लिहायचे आपण. आता बघा त्याच्यावर बघा आता FAT फॅट. FAT फॅट. फॅट. FAIL फेल. FAIL फेल. 4 तर नियमाप्रमाणे अभ्यास झालेले आहेत. HUT हट. हट म्हणजे झोपडी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही बरेचसे शब्द बोलवू शकता. आता तुम्हाला सोडवायला फक्त घ्या शब्द लिहून सोडवायसाठी. जे पुस्तकातील बघू आपण. रिएक्शन त्यापासून बनवा शब्द. 2 प्रिपरेशन. 3 magnificent. Magnificent. 4 temptation. And 5 opportunity. Opportunity. मेक 4 वर्ड्स. कमीत कमी 4 शब्द बनवायचे. जसे तुम्ही किती बनवा तुम्ही तयार करते तुमच्या वहीमध्ये
5, 10, 15 पर्यंत तुम्ही शब्द बनवत असेल तरी बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आपण त्या ठिकाणी थांबूया. आपण क्वेश्चन नंबर 4 घेऊया आता आपण. क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Write the related words. Write the related words. आता बघा इथं जर आपण समजा घेतला नंबर 1 इथं रीड घेतला समजा. रीड काय करायचं, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका केलं जाईल. दोन इकडं इकडं आणि इकडं तेव्हा रीड वर्ड बघायचे शब्द कसा येईल. लाऊडली म्हणजे या रीड शब्दापासून संबंधित शब्द, रिलेटेडचा अर्थ संबंधित. हा, रीड लाऊडली मोठ्याने. अजून कसं म्हणतात आपल्याला, सायलेंटली. सायलेंटली येईल. केअरफुली. केअरफुली किंवा सावकाशपणे, स्लोली. स्लोली. हा, अशा प्रकारे म्हणजे हा जो दिलेला शब्द आहे गिवन वर्ड्स. रीड इज अ गिवन वर्ड अँड राईट रिलेटेड वर्ड्स अबाउट रीड. तर काय करायचं आपल्याला, रीड या शब्दाशी संबंधित रिलेटेड वर्ड आपल्याला लिहायचे. ठीक आहे. आपण दुसरा शब्द बघूयाचा. आता आपल्याला तुमच्या माहितीसाठी स्कूल शब्द असतात. स्कूल. स्कूल म्हटलं कसं आहे सांगा बरं. स्कूल म्हटलं की ऑफिस, बुक, ओके, ग्राउंड, क्लासरूम. तुम्हाला दुसरे जो शब्द येतील, चेअर येईल, ब्लॅकबोर्ड येईल, त्यानंतर कंपास, बॉक्स, पेन, पेन्सिल, इरेजर, बेंच, टेबल. स्कूलला तरी काही घेऊ शकता. ठीक आहे. दुसरं बघूया आपण. थर्ड बघू आपण आता. हॉस्पिटल, हॉस्पिटल, डॉक्टर, त्यानंतर नर्स, मेडिसिन, इंजेक्शन, किंवा टॅबलेट येईल. स्टेथोस्कोप येईल, ब्लड येईल. इंजेक्शन, ओके. अजून घ्या आपण समजा हाऊस. हाऊस हाऊस म्हणजे काय आलं त्यामध्ये, रूम. हा, रूम येईल,
फॅन येईल, हाऊसमध्ये फॅन येतो. किचन, ब्रदर येईल, हाऊस म्हटलं की ब्रदर, सिस्टर, फादर येऊ शकता हाऊस म्हटलं की. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न लक्षात घ्या. राईट द रिलेटेड वर्ड्स अशा पद्धतीने लिहायचे. आता याच्यामधला लास्ट क्वेश्चन बघू आपण. Complete the word chain. Word chain of noun. जर नाउन दिलं असेल, कंप्लीट द वर्ड चेन, या ठिकाणी नाउन दिली समजा काय, उदाहरणार्थ डस्टर, काहीतरी कुठे दिले बघा, स्टोरी दिली समजा, किंवा स्कूल, स्कूल दिले स्कूल. काय करायचं, कंप्लीट द वर्ड चेन करता काय करतो आपण, राईट द वर्ड्स बट these words beginning last letter of given word. म्हणजे दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाचं शेवटच्या अक्षरानं नवीन शब्द तयार करायचा आहे आणि त्याच्यावर नवीन शब्द केला पण त्याचे शेवटचं अक्षर घ्यायचं आणि शब्द आहे. तो बघून गेला बघा, स्कूलचा लॅम्प बघा, या न हा लास्ट लेटर ऑफ द वर्ड गिवन वर्ड, दिलेला शब्द हा आहे, शेवटचा अक्षर गेला आहे. यन सुरू होणारा शब्द आहे लॅम्प. परत या पीन सुरू होणारा शब्द बघायचा नंतर कुठला, पिकॉक. परत केन सुरू होणारा शब्द घ्यायचा काइट. आणि परत इन सुरू होणारा शब्द एलिफंट. ओके, अशा पद्धतीने हे झालं नाउन. लक्षात, नाउन म्हणजे नाम. नाम कसं, हा ब्लॅक बोर्ड, डस्टर, बुक, चॉक, हे नाव दिले. ह्याला काय आपण म्हणत नाही की ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, लॉंग, स्मॉल, ब्युटिफुल, हँडसम, हे झालं विशेषण झालं. लक्षात. आणि वर्ब कुठलं, की कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, सिट म्हणजे बसणे, राईट म्हणजे लिहिणे, रीड म्हणजे वाचणे. अशा पद्धतीने हिला काय दिले आहे ते लिहायचं. जर समजा क्रियापदाला वर्ब, तर वर्ब त्या ठिकाणी ही वर्ड चेन द्यायची. नाउन दिलं तर तो नाउन असला पाहिजे. हा, अजून एक उदाहरण घेऊ आपण बघा, स्टोरी. स्टोरी, YOUNG, यंग. बघा इथं वाय सुरू होणारा शब्द यंग. त्यानंतर ग्रास, GRASS, ग्रास हा शब्द झाला. आता शेवटचा अक्षर लास्ट लेटर इज यस, सो न्यू वर्ड इज सेड. आणि ई इज अ लास्ट लेटर, सो लास्ट नाउन ऑफ इक्वल. किंवा इगर पण होऊ शकेल. कुठलं त्याचं. आता वर्ड चेन आपण वर्बच्या नाउनच्या काय करूया, आता ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. बघूया आपण, क्रुएल,
एन सुरू बघा शब्द लॉयल, एन परत गेला नंतर लेझी, परत बघा लेझी नंतर यंग आणि जी नंतर गुड. बघा these all words are the adjective. हे विशेषण आहेत. क्रुएल, दुष्ट, लॉयल, विश्वासू, लेझी, आळसी, यंग, तरुण, गुड, चांगला. आलं लक्षात? आपण दुसरं विशेषण वर घेऊ आपण ऍडजेक्टिव्ह. आता वेळ आपण कमी करू आता, पण आता दुसरंच घेऊ आपण, वर्ब घेऊ कारण आपला वेळ जास्त होईल तुम्हाला पण बघायला. वर्बचं एक घेऊ आणि स्टॉप करू दिलं. तर घेऊन कुठला वर्ब ग्रो, ग्रो WIN, विन म्हणजे जिंकणे. W हा शेवटचा अक्षर आहे, त्यापासून या W सोडवणारा शब्द विन घेतला आपण. त्यानंतर नीड गरज असणे, या N चं शेवटचं अक्षर N, या शब्दाचं पहिलं अक्षर N, सोळा शब्द D पासून त्या ठिकाणी DIG डीग, आणि शेवटचं G आहे आणि G वरून शब्द तयार होतोय गो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे कंप्लीट द वर्ड चेन शब्दांची माळ तयार करायची. परंतु जर समजा या ठिकाणी समजा दिलं नसेल, कुठलं दिलं नसेल समजा, तर त्या ठिकाणी जर दिलं नसेल कुठलं तर तुम्ही त्या प्रकारे त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. जर असं म्हटलं कंप्लीट द वर्ड चेन फक्त म्हटलं समजा या ठिकाणी, तर मग समजा इथं ग्रो दिला समजा, हा ग्रो, किंवा समजा काय दिला समजा स्कूल दिला, तर इथं माळ तयार करताना काय वर्ब आलं पाहिजे, काय ऍडजेक्टिव्ह आलं पाहिजे किंवा नाउन आलं पाहिजे, असं काय नाही. एल पासून लॉंग, जी पासून गोल, टी पासून ट्री, काय पण घ्या, फक्त शब्द पूर्ण असला पाहिजे. ई पासून इयर, हा 1 2 3 4. इथं मात्र काय बघू, फक्त जर समजा नुसतं वर्ड चेन म्हटलं असेल, फक्त वर्ड चेन म्हटलं असेल तर तुम्हाला हे लिहिता येईल. आलं लक्षात? कंप्लीट द वर्ड चेन म्हटलं तर स्कूल पासून, किंवा समजा बेंच लिहिला, सपोज वन बेंच, बेंच काय हाऊस, ई पासून परत नंतर आला परत हा ईस्ट घ्या, टी पासून मग अशा पद्धतीने काय घेतलं, ट्री घेतला, टॉर्च, एच पासून होम,